हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. आपले आता तुम्हाला माहीतच असेल आपल्या चॅनलवर फ्री आरी वर्कचे क्लासेस चालू झालेले आहेत. ऑलमोस्ट ॲडव्हान्स पण संपत आलेला आहे. तर इथे आपण आज कोणता आपलं नेक्स्ट डे नाही आहे. इथे आपण आज छोट्या टिप्स बघणार आहोत की आता इथे बघा तुम्हाला दिसत असेल हे फॅब्रिक ग्लू आहे आणि B7000 ग्लू आहे. त्याचे आपण आज छोटे टिप्स बघणार आहे. कुठे यूज करायचा, कोणता ग्लू कुठे यूज करायचा, वॉटरप्रूफ आहे का नाही, ह्या जे क्वेश्चन उभे राहतात किंवा जे सगळेजण मला प्रश्न विचारतात त्याच्यावर आपण आज एक छोटासा टिप्सचा व्हिडिओ बनवणार आहोत. तर भरपूर जणांचा प्रश्न असतो की हे दोन्ही ग्लू वॉटरप्रूफ आहेत का नाही. तर हे दोन्ही ग्लू वॉटरप्रूफ आहेत, पण कोणता ग्लू कुठे यूज करायचा हे भरपूर कन्फ्युजन असतं. तर ते तुमचं आज क्लिअर होऊन जाईल. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघायचा आहे. तर सर्वात पहिले तर हे बघा, मी त्यासाठी पहिले इथं फिटिंगचे हे सर्कलचे स्टोन घेतलेले आहेत, परत कुंदन घेतलेले आहेत आपले, आणि हा आपला पेन घेतलेले आहे जो स्टिक करण्यासाठी लागेल तो, आणि हे दुसरे पण फिटिंगचे स्टोन घेतलेले आहेत. हे बघा अशा प्रकारे. आता आपण बघूया. सर्वात पहिले आपण फॅब्रिक ग्लू बघूया. तर हा ग्लू आपण हे कुंदन लावण्यासाठी यूज करू शकतो, कारण की ह्या कुंदनला तुम्ही बघू शकतात खालून सिल्वर कलरची कोटिंग असते. जर का B7000 ग्लू जर का कुंदनला यूज केला तर हा कोटिंग निघून जाते आणि याची शायनिंग ही चालल्या जाते. तर आपण हा जो फॅब्रिक ग्लू आहे हा आपण कुंदन लावण्यासाठी करू शकतो. आणि दोन्ही जे ग्लू आहेत ते वॉटरप्रूफच आहेत. फक्त ह्या ग्लूनी कुंदनची कोटिंग निघत नाही आणि B7000 ग्लूनी कोटिंग निघते, त्यामुळे तो इथे यूज नाही करायचा. इथे हाच ग्लू यूज करायचा. हे बघा अशा पद्धतीने मी लावून घेतला आहे. माझ्या कुंदनची साईज मोठी असल्यामुळे मी थोडं जास्त लावलं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि आता आपण बघूया हे जे मी फिटिंगचे स्टोन घेतलेले आहेत. तर इथे मी पहिले हा B7000 ग्लू घेतलेला आहे, हा इथे लावून घेणार आहे. बघा लावल्यावर आपला जो हा पेन आहे, ह्या पेनच्या साहाय्याने मी हे स्टोन स्टिक करणार आहे. ह्या स्टोनला पण जास्त ग्लू लागू द्यायचा नाही, नाहीतर त्याचा पण कलर डल होऊन जातो. आणि जिथे आपल्याला स्टोन स्टिक करायचे आहेत तिथेच हा B7000 लावायचा आहे, अदर ठिकाणी लावायचा नाही. कारण की हा खूप म्हणजे खूप असा पॅक आहे बसतो, त्यामुळे अदर ठिकाणी जर का फॅब्रिकला लागला समजा तर काय होतं, आपलं फॅब्रिक कडक होऊन जातं. हे बघा पेनच्या साहाय्याने मी असे बरोबर आपण इथे हे जे स्टोन आहेत हे फिक्स करणार आहोत. तुम्ही पण शक्यतो हा पेनच यूज करायचा आहे, कारण की हा ग्लू खूप स्ट्रॉंग असतो, म्हणजे पॅक असतो, एक प्रकारे फेविक्विक सारखा असतो. त्यासाठी हे बेटर ऑप्शन आहे. त्यासाठी हा पेन पण अवेलेबल आहे आपल्याकडे. आणि B7000 ग्लूने हे असे फिटिंगचे स्टोन एकदम पॅक बसतात आणि निघतही नाही. वॉटरप्रूफ असल्यामुळे पाणी जरी याला लागलं तरी हे स्टोन पडत नाहीत. त्याच्यासाठी हा ग्लू इथेच यूज करायचा आणि फॅब्रिक ग्लू कुंदनलाच यूज करायचा, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि खूप सुंदर असं दिसतं बघा हे जेव्हा आपण फिटिंगच्या स्टोनने वर्क करतो ना, किंवा बुट्ट्या करतो
ब्लाऊजला स्लीव्जला, तर हे इतकं अट्रॅक्टिव्ह आणि एकदम सुंदर दिसतं. खूप सुंदर असं दिसत असतं हे बघा, तुम्हाला दिसत असेल फिटिंगचे स्टोनचं पण किती सुंदर दिसतं. याच्यात पण भरपूर कलर अवेलेबल आहे आपल्याकडे आणि स्टोनमध्ये पण भरपूर कलर अवेलेबल आहे. तर ज्यांना कुणाला घ्यायचं असेल, आपल्याकडे होलसेलमध्ये पूर्ण मटेरियल अवेलेबल असतं. ज्यांना कुणाला घ्यायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर पटकन जाऊन मेसेज करायचा आहे. आणि आपल्याकडे ट्रेसिंग पेपरसुद्धा अवेलेबल आहे. खूप प्रकारचे ट्रेसिंग पेपर आपल्याकडे अवेलेबल आहेत, ते पण रिजनेबल प्राईजमध्ये. ज्यांना कुणाला तेही घ्यायचे असतील त्यांनी मला स्क्रीनवर जाऊन मेसेज करायचा आहे. आणि आता ज्या ताईंना हा डाऊट होता की कोणता ग्लू कुठे यूज करायचा तो क्लिअर झाला असेल आणि तरी तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल, आज पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असेल आणि हा व्हिडिओ जर का थोडा जरी हेल्पफुल किंवा आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या चॅनलवर जे फ्री आरी वर्कचे क्लासेस आहेत ते तुम्हाला बघता येतील. आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसोबत किंवा टिप्स किंवा ट्रिक्ससोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.